दुसरा भाग पाहत आहे. रक्ताभिसरण संस्थेचे आपण तीन भाग सांगितले. त्याच्यामध्ये आपण ब्लड सांगितलं, त्यानंतर हार्ट सांगितलं आणि ब्लड व्हेसल सांगितल्या. आपण आतापर्यंत पहिल्या भागामध्ये त्या ठिकाणी ब्लड म्हणजे रक्ताबद्दल माहिती पाहिली. आता आपल्याला हृदयाबद्दल माहिती पाहिजे आहे. मानवी हृदय रक्त पंप करण्याचे कार्य करत असते. मानवी हृदयाचे वजन साधारण 250 ते 300 ग्रॅम पाहायला मिळते. त्याची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 9 सेंटीमीटर आहे. हृदयाचे आपल्याला 3 भागात विभाजन करता येईल. पहिली भाग म्हणजे त्याची रचना व कार्य, दुसरा भाग आहे हृदयाचे ठोके आणि तिसरा भाग आहे रक्तदाब. यामध्ये सर्वात आधी आपण हृदयाची रचना पाहणार. हृदयाची आपल्याला रचना पाहायची आहे. हृदयाची रचना पाहत असताना आपण या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला ह्यूमन हार्ट दिसत आहे. हा ह्यूमन हार्ट जे आहे आपल्याला एखाद्या मुठीसारखा दिसतो, मुठीच्या आकाराचा दिसतो. यामध्ये ह्यूमन हार्टमध्ये आपल्याला हृदयाच्या जो वरचा भाग आहे, हृदयाच्या वरच्या 2 कप्प्यांना आपण ॲट्रियम म्हणतो. या कप्प्याद्वारे आपण रक्त हृदयामध्ये स्वीकारले जाते. त्यानंतर हृदयाच्या खालील 2 कप्प्यांना आपण वेंट्रिकल असं म्हणतात. वेंट्रिकल रक्त हृदयाबाहेर घेऊन जातात आणि एक सुपेरियर वेना कावा असतात. याद्वारे हृदयाच्या वरील भागातील संपूर्ण अशुद्ध रक्त हे राईट ॲट्रियममध्ये आणले जाते. आणि इन्फेरियर व्हेना कावा असतात. या इन्फेरियर व्हेना कावाद्वारे हृदयाच्या खालील भागातील संपूर्ण अशुद्ध रक्त राईट ॲट्रियममध्ये आणले जात असते. त्यानंतर कोरोनरी सेन्यूस नावाचे एक हृदयाने वापरून झालेले अशुद्ध जे रक्त आहे ते कोरोनरी सेन्यूस या छिद्राद्वारे राईट ॲट्रियममध्ये आणले जाते. अशा पद्धतीने राईट ॲट्रियमचे जे रक्त आहे ते आकुंचन पावून राईट व्हेंट्रिकलमध्ये आणले जाते आणि या राईट व्हेंट्रिकल आकुंचन पावून पल्मनरी आर्टरीद्वारे अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त 4 पल्मनरी व्हेन्सद्वारे लेफ्ट ॲट्रियममध्ये आणले जाते. या लेफ्ट ॲट्रियम आकुंचन पावून त्यामधील अशुद्ध रक्त लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये पाठवले जाते आणि लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये बायोस्पिक व्हॉल्व रक्ताचे नियंत्रण करते. शेवटी लेफ्ट व्हेंट्रिकल आकुंचन पावून अशुद्ध रक्त ॲवार्टाद्वारे संपूर्ण शरीरभर पाठवले जाते. हे ॲवार्टा जो आहे तो पल्मनरी आर्टरीच्या तोंडावर असणाऱ्या झडपेला सेमिल्युनर वॉल म्हणतात. त्यानंतर ही झाली हृदयाची रचना. त्यानंतर मित्रांनो आपण हृदयाचे ठोके पाहू. त्याला हार्ट बीट्स म्हणतो. हृदयाचे एकदा आकुंचन व एकदा प्रसरण म्हणजे हृदयाचा एक ठोका होय. हृदयाचे एकदा आकुंचन आणि एकदा प्रसरण म्हणजे हृदयाचा एक ठोका होय. एक ठोका साधारण 0.8 सेकंद एवढा टाईम घेत असतो. साधारण 72 ठोके एका मिनिटात होतात. झोपलेला व्यक्ती 55 ठोके एका मिनिटात होत असते आणि वृद्ध व्यक्तीमध्ये एका मिनिटामध्ये 60 ठोके होत असतात आणि लहान बाळामध्ये 120 ते 160 ठोके एका मिनिटामध्ये होतात. एक ठोका साधारण 70 ml एवढे रक्त, त्यानंतर 1 मिनिटात 5 लिटर रक्त आणि एका तासामध्ये 340 लिटर रक्त आणि एका दिवसामध्ये 8600 लिटर एवढे रक्त पंप करत असते. त्यानंतर आपण हृदयाचे ठोके या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येते की हा जो यस नॉड आहे, यस नॉड हा राईट ॲट्रियमच्या वरील भागात असते आणि यस नॉडद्वारे इम्पल्सेस निर्माण केले जातात. यस नॉडला पेसमेकर असे म्हणतात. या एव्ही नॉडला जंक्शन बॉक्स म्हणतात. राईट ॲट्रियमच्या खालील भागात असते. यस नॉडने तयार केलेले इम्पल्सेस साठवून ठेवण्याचे कार्य एव्ही नॉड करत असते. या ठिकाणी बंडल ऑफ हिस एव्ही नॉडपासून व्हेंट्रिकलच्या पृष्ठभागापर्यंत पसरलेल्या जाडीला बंडल ऑफ हिस म्हटले जाते. बंडल ऑफ हिसद्वारे इम्पल्सेस एव्ही नॉडपासून व्हेंट्रिकल नॉडच्या पृष्ठभागापर्यंत वाहून आणले जाते. त्यानंतर मित्रांनो आहे पुरपेंजे फायबर. बंडल ऑफ हिसच्या पृष्ठभागावर असते. बंडल ऑफ हिसचे क्षेत्रफळ वाढवण्याचे कार्य पुरपेंजे फायबरद्वारे केले जाते.
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण तिसरा भाग पाहू, तो म्हणजे ब्लड प्रेशर, ज्याला आपण रक्तदाब म्हणतो. रक्ताने रक्तवाहिन्याच्या भित्तीवर प्रयुक्त केलेल्या दाबाला ब्लड प्रेशर या नावाने ओळखतात. रक्ताने रक्तवाहिनीच्या भित्तीवर प्रयुक्त केलेल्या दाबाला ब्लड प्रेशर म्हणतात. रक्तदाब आर्टरी वॉलवर मोजला जातो. रक्तदाबाचे 2 प्रकार पडतात. ब्लड प्रेशर साधारण 120 ते 80 mmHg एवढा असतो. यामध्ये आपल्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असते आणि डायसिस्टॉलिक ब्लड प्रेशर पाहायला मिळतो. यामध्ये व्हेंट्रिकलच्या आकुंचनाच्या वेळेस निर्माण होणाऱ्या दाबाला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात आणि व्हेंट्रिकलच्या प्रसारणाच्या वेळेस निर्माण होणाऱ्या दाबाला डिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात. साधारण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हा 120 एवढा असतो आणि डिस्टॉलिक जो ब्लड प्रेशर आहे तो 80 एवढा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रक्तदाबाशी संबंधित आजार. मित्रांनो, हायपरटेन्शन किंवा हायपोटेन्शन हे 2 रक्तदाबासंबंधी आजार आपल्याला पाहायला मिळतात. जर रक्तदाब हा 190 ते 140च्या दरम्यानच्या वर असेल तर त्याला हायपरटेन्शन म्हणतो आणि जर रक्तदाब हा 60 ते 100च्या खाली येत असेल तर त्याला हायपोटेन्शन आजार म्हणतो. त्यानंतर आपण हार्ट अटॅक पाहू. इथे मित्रांनो आपण थांबणार आहे. धन्यवाद.